आणि यानंतर बातमी आहे ओबीसी उपसमितीच्या बैठकीसंदर्भातली। आज ओबीसी उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे। महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते, ज्यामध्ये छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे आणि यांच्या व्यतिरिक्त आणखीन काही ओबीसी नेत्यांची सुद्धा उपस्थिती होती। ओबीसी आणि मराठा समाजावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। महाराष्ट्रामधल्या 27 ते 32 जाती ज्या स्वल्पविरामामुळे, कान्यामुळे, मात्र्यामुळे, नावातल्या थोड्याफार शब्दांच्या फरकामुळे जवळजवळ 32 जाती ह्या ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत। त्यांना न्याय मिळाला पाहिजे। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे शासनाची विनंती केली पाहिजे। या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे। मुळात महाराष्ट्र शासन आज रोजी ओबीसींच्या हक्काचं, हिताचं संरक्षण करण्यामध्ये फेल झालेला आहे, कमी पडलेला आहे आणि ओबीसीकडे दुर्लक्ष करत आहे असा आमचा सरकारवरती आरोप आहे। लक्ष्मण हाकेजींनी 4-5 उदाहरणं दिले आहेत, ज्यामध्ये खोटे दाखले दिले असेही काही उल्लेख आला आहे। साताऱ्याचा एक उल्लेख आला आहे, एक पुरंदरमधला उल्लेख आला आहे, तर असे उल्लेखही आले आहेत। त्यामुळं एकंदरीत शासनाची हीच भूमिका आहे की ओबीसी, मराठा या दोन्ही समाजावर अन्याय होऊ नये। ओबीसीच्या ताटातलं मराठा समाजाला, मराठाचं ओबीसीला असं होऊ नये। प्रत्येकाला आपला हक्क मिळाला पाहिजे, पण हे करत असताना खोटे प्रमाणपत्र जाऊ नये आणि खऱ्या लोकांना न्याय मिळावा, ही भूमिका सरकारची आहे। महाज्योती किंवा त्या ओबीसी खात्याला अधिक मदत द्यावी, कारण विद्यार्थ्यांचे पैसे द्यायचे आहेत, महाज्योतीचे जे आहेत ऑफिस बांधायचे आहेत, वसतिगृह बांधायचे आहेत, तर त्यासाठी निधी अपुरा पडतो आहे। कारण मी अनेक वेळा सांगितलेलं की कुठं अन्याय होऊ नका। वेगवेगळे घटक आहेत, इथे एवढे द्यायला पाहिजे ते एवढेच दिले, यांना 5 रुपये दिले, यांना 1 रुपया दिला, तर त्या गोष्टी ज्या आहेत आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं, बघा हे असं आहे, ते त्याच्यामध्ये सुधारणा करता येते।